सचिव महाराष्ट्राचे प्रभारी BM संदीप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, आप, RPI, इंडिया आघाडीचे घटक पक्षाचे सर्व या मतदारसंघाचे आणि मीरा भाईंदरचे सर्व अध्यक्ष, सर्व आजी माजी नगरसेवक, सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित बंधू भगिनींनो, पत्रकार मित्रांनो, जरा इथे शांत बसा ना 2 मिनिटं, या बाजूला व्हा ना शांत। अरे देखो देखो कौन आया, अरे सेनाचा वाघ आया। देखो देखो कौन आया, देखो देखो कौन आया। काय सेनेची आवाज वाटत नाही ना काँग्रेसवाल्यांची आवाज वाटत। देखो देखो कौन आया, अरे देखो देखो कौन आया। अरे मित्रांनो, जर तुम्हाला नारे द्यायला असं बोलायला लागेल तर मग गद्दारांशी कशा लढणार। आजच प्रियंका जी, आपने टाइम्स ऑफ इंडिया तो पढ़ा ही होगा कि आज ही टाइम्स ऑफ इंडिया में जो मीर था बंगाल का, जिसने गद्दारी करी थी पलासिया के नवाब के साथ और अंग्रेजों का साथ दिया था, मीर जाफर, उसके परिवार का एक बहुत बड़ा आर्टिकल आज छपा और उसके परिवार के सदस्य ने आज कहा कि हमारे पूर्वजों ने 267 साल पहले जो गद्दारी करी थी वो माथे का कलंक हम आज तक नहीं मिटा पा रहे। तो जो गद्दारी करता है सिर्फ वो अकेला माथे पे कलंक नहीं लगाता, तो उसके आने वाली पीढ़ी दर पीढ़ी दर पीढ़ी दर पीढ़ी के माथे पे वो कलंक रहता है। इस भारतवर्ष की राजनीति में, इस महान राष्ट्र में जो कलंक बंगाल के मीर जाफर के परिवार पे लगा, आज इस महाराष्ट्र के माथे पे कुछ लोगों ने मंड दिया है। और हमको इन गद्दारों से लड़ाई लड़नी है। और इन गद्दारों का सरदार कौन है? इन गद्दारों का सरदार दिल्ली में बैठा हुआ सरदार है। ये वही सरदार है जिनके लोगों ने अंग्रेजों का साथ दिया था। तो बरोबर है, इतिहास जब अपने आप को दोहराता है तो जिन्होंने अंग्रेजों का साथ दिया और देश में लोगों को गद्दार बनाया, वही सिलसिला आज इस हिंदुस्तान में, महाराष्ट्र में लौट करके वापस आया है कि वही दिल्ली का तख्त फिर से महाराष्ट्र में लोगों को गद्दारी सिखा रहा है और गद्दार बना रहा है। उसने खाली लोगों को गद्दार नहीं बनाया, तो इस देश की जनता को बेवकूफ भी बनाया है। आप और हम सब अपनी रोजी रोटी के लिए, नौकरी के लिए लोगों के बहकावे में आ गए। किसी ने कहा कि 60 रुपया पेट्रोल हो गया है, आज कितना है? 100 रुपए। किसी ने कहा कि 400 रुपए का गैस, मां बहनें चूड़ियां देने को निकली थी, मंत्री चूड़ियां देने निकले थे मनमोहन सिंह जी को, आज वो गैस कितने का हो गया है? 1100 का। अनएम्प्लॉयमेंट, रोजगार 2 करोड़, आज एम्प्लॉयमेंट के स्केल में दुनिया में हाईएस्ट नंबर पे भारत है। पंत प्रधान पार्लियामेंट में बोलते हैं, फाइनेंस मिनिस्टर बोलती है कि हमने 7 लाख लोगों को रोजगार दिया, जबकि इनको 10 साल में 20 करोड़ लोगों को रोजगार देना था। पंत प्रधान ये कहते हैं, फाइनेंस मिनिस्टर कहता है कि हम दुनिया के 5वें नंबर की इकोनॉमी है, 5वें नंबर की। और पंत प्रधान उसी पार्लियामेंट में कहता है कि हमको फक्र है, गर्व है
कि हम 80 करोड़ गरीब जनता को राशन दे रहे हैं। एक तरफ आप ये कहते हो कि दुनिया की 5वीं नंबर की इकोनॉमी है, हाईएस्ट जीडीपी है, हाईएस्ट पर कैपिटा इनकम है, मतलब हर आदमी का सालाना आमदनी हमारी हाईएस्ट है, तो फिर बीपीएल के लोगों की कैटेगरी में 80 करोड़ जनता को राशन आपको क्यों देना पड़ रहा है? और फक्र से ये भी कहते हैं कि आने वाले समय में भी हम राशन देंगे, मतलब लोगों को वही गरीब रेखा के नीचे रखेंगे। वो अजीत पवार का एक वीडियो फेसबुक पे बहुत बढ़िया चलता है, आप लोगों ने देखा होगा, यूट्यूब पे भी देखा होगा। काय म्हणतात अजित पवार? आओ म्हणत होतो नको हे कमळाबाई घड्याळ बघा, आता कसं वाटते? गारगार वाटते। 400 रुपयाचा गॅस 1100 रुपये झाला, आता कसं वाटते? घ्या कमळाबाई। 50,000 रुपयाची बाईक होती, आता लाख रुपये वाटते, लाख रुपये झाली, आता कसं वाटते? आओ घड्याळ म्हणत होतो, ऐकलं नाही माझा कमळाबाई, घ्या आता डोक्यावर कमळाबाई। मतलब ये इंटरनेट और इस पर भी आजकल बहुत मजेदार चीज चलती है, सब पॉलिटिकली भी चलती है, मगर उसके पीछे एक बहुत ही इंपॉर्टेंट मैसेज होता है। जिन लोगों ने बोला कसा वाटते ते जाऊन तिथे बसले, आता आपल्याला त्यांना विचार लागेल, अजित दादा कसं वाटते? गारगार वाटते। कमळाबाईच्याकडे जाऊन बसले, आता कसं वाटते? गारगार वाटते। 70,000 कोटीचा तुमच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप होता, ते आता निघून गेला, आता कसं वाटते? आता गारगार वाटत असेल तुम्हाला। या देशावरती आणि समाजकारणावरती कलंक पोचण्याचं काम, कलंक लावण्याचं काम जर कोणी केलं असेल, या भाजपच्या लोकांनी केलं। ज्यांनी राष्ट्रवादी फोडून त्या बाजूला गेले त्यांनी केलं, ज्यांनी सेना फोडलं त्यांनी केलं, ज्यांना आपण हिंदू हृदय सम्राट म्हणत होतो बाळासाहेब ठाकरे, ज्यांच्या नावाची परिवाराची आपण शपथ घेत होतो, त्या परिवार बरोबर गद्दारी केली, परमेश्वर तुम्हाला माफ करणार नाही। मी परवा म्हटलं उद्धवजींना की उद्धवजी, आदरणीय साहेबांना आपण हिंदू हृदय सम्राट म्हणायचे, पण जे तुमच्या बरोबर घडलंय, जी गद्दारी तुमच्या बरोबर झाली आहे, तुम्ही महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यामध्ये लोकांच्या मनामध्ये महाराष्ट्राचे हृदय सम्राट झालेले आहेत। मी महाराष्ट्रभर फिरलो विनायकरावजी, महाराष्ट्रभर, आणि मी तुम्हाला सांगतो, प्रत्येक गली कोपऱ्यामध्ये, गावामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, लोकांनी म्हटलं यांना यांची जागा दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। मी तर तुम्हाला तुमची उमेदवारी जाहीर होण्याच्या आधी बोललो होतो, विनायकरावजी तुम्ही लाखोच्या मतांनी निवडून येणार आहेत। बघा त्यांची परिस्थिती, तिकीट घेण्यासाठी मीरा भाईंदरमध्ये येऊन हिंदुत्वाची गोष्ट नारे मारायला पाळी आली होती त्याच्या पोराला। कशाला? का बापाला तिकीट भेटली पाहिजे म्हणून, बापाला तिकीट भेटली पाहिजे, आणि आम्ही किती हिंदू प्रेमी आहोत हे दाखवण्यासाठी तिथपासून इकडे यायची पाळी आली होती, आणि भाडे करू माणसं आणली होती, बाईक वरती, मोटरसायकल वरती, आणि असे पोट्टे पाट्टे होते। जर मीरा भाईंदरमध्ये घुसले असते तर काय माहिती काय झालं असतं, परत गेले नसते, अशा पोट्टे पाट्टे होते। आपल्याला वर्ष लागला, आपण इतिहास वाचतो, सायन्स वाचतो, की मनुष्य वानरपासून मनुष्य झाला। आता हिंदू आणि हिंदूचं आपल्याला दुकान चालवायची आहे, तिकीट घ्यायचंय, भाजपचं तिकीट घ्यायचंय, जनावरपासून माकडापासून आपण वानरपासून मनुष्य झालो, पण तिकीट घेण्याच्या नादामध्ये विनायकरावजी आमच्याकडे काही लोक असे आहेत की मनुष्यपासून जनावर व्हायला निघालेत, की आम्ही जनावर आहोत। आता वाघीन फागीन मी काय म्हणणार नाही, कारण त्याच्यावरती भरपूर जोक आहेत, पण जनावर व्हायला निघालेत। म्हणजे हिंदू हृदय सम्राट कुठे? आदरणीय बाळासाहेब ठाकरे, ज्यांनी मराठी माणसाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये मराठी माणसाची ताकद निर्माण केली, हिंदू लोकांच्या मनामध्ये शक्ती निर्माण केली, त्यांना या पाळी येते महाराष्ट्रामध्ये, यांची अशी पाळी करून यांनी सोडली। म्हणजे विचार करा की भाजप पक्ष फोडते, माणसं तोडतात, ईडी, आयडी, सीबीआय काय काय लावतात,
आणि आपल्या धावणीला आणून बांधतात. आपण ते तबेल्यामध्ये म्हैशी गाय आणून बांधतात का नाही, ते आणून बांधलं आणि नंतर मग त्याला चारा द्यायचा नाही, दूध द्यायचं बंद झाला का मग त्यांना तसंच सोडून द्यायचा. ही परिस्थिती आहे भाजपाची आणि देशावरती राजकारणाला निघाले. मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, हे 400 पार त्यांचा नारा नाहीये. इंडिया आघाडी 400 पार जाणार आहेत. प्रियंका चतुर्वेदी या ठिकाणी बसलेले आहेत, भरपूर उत्तर भारतीय बसलेले आहेत. उत्तर प्रदेश मध्ये 40 पेक्षा जागा पुढे जात नाहीये. गुजरात मध्ये जे यांनी उल्लेख केला क्षत्रिय समाजाच्या संदर्भात, त्याचा परिणाम यांना भोगायला लागणार आहे. गुजरातमध्ये, राजस्थानमध्ये, पंजाबमध्ये आणि उत्तर प्रदेशमध्ये क्षत्रिय समाज यांना सोडणार नाही. मी बघत होतो टीव्हीवरती आणि गुजरातलाही बोललो लोकांशी. ते म्हणे, साहेब हमारी तलवार जंग लागेली छे, पण एक वार बाहेर काढी आणि सर कलम करी नाखવાનું છું અમે. मला पण कमाल वाटलं का गुजराती माणूस तलवार वलवार बाहेर काढून कलम करायची गोष्ट करतो म्हणजे काय, म्हणजे किती राग त्यांच्या मनात झाला असेल. प्रियंकाजी गोरेगावला राहतात, बरेच गुजराती एरियामध्ये ते राहतात, त्यांना माहिती असेल. जामनगर, राजकोट, सुरत या पट्ट्यामध्ये तुम्ही जर माहिती घेतली तर यांची दुकान बंद होण्याची पाळी आलेली आहे. मुंबईमध्ये इंडिया आघाडीच्या सगळ्या जागा निवडून येतात. तुम्ही लिहून घ्या. बोरिवलीची जागा आपली निवडून येते, अनिल देसाई निवडून येत आहे, वर्षा गायकवाड निवडून येत आहे, संजय पाटील निवडून येत आहे, अरविंद सावंत निवडून येत आहे. आणि या ठाणे लोकसभेमध्ये विनायकरावजी आमचे राजन विचारे साहेब हॅट्रिक केल्याशिवाय राहणार नाही. ज्या माणसाने प्रामाणिकतेने पक्षाची बाजू पकडली, ठाकरे परिवाराचा हात सोडला नाही, हिंदुत्वाचा हात सोडला नाही, इमानदारीने एतबारीने त्या ठिकाणी राहिलेत, त्याला जनता नक्की साथ देणार आहेत. आम्ही ठाणेला बघितलं, नवी मुंबईला बघितलं, लाखो हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी माणसं जमताय उद्धवजींना ऐकण्यासाठी. पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये इंडिया आघाडीच्या नेत्यांना ऐकण्यासाठी, पवार साहेबांना ऐकण्यासाठी त्या ठिकाणी माणसं कधी जमतात? जेव्हा माणसांच्या मनामध्ये तळमळ असते, भावना दुखावलेली असते, त्यांना असं वाटतं की आमच्या बरोबर विश्वासघात झालेला आहे आणि ते विश्वासघातचा बदला आम्हाला घ्यायचा आहे, त्याच वेळी माणसं जमत असतात. आणि म्हणून मित्रांनो, ज्या अर्थी राजन विचारे साहेब आज खासदार आहेत, यापुढे सुद्धा 20 तारखेला आपल्याला त्यांना खासदार म्हणून निवडून द्यायचं आहे. काय म्हणून निवडून द्यायचं आहे? खासदार म्हणून निवडून द्यायचं आहे. आणि इंडिया आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे या उमेदवाराची यावेळी निशाणी मशाल आहे. काय आहे निशाणी? काय आहे? दोन्ही हात वर करून सांगा मला, निशाणी काय आहे? या मशालच्या चिन्हावरती बटन दाबून 20 मेला त्यांना बहुमताने निवडून द्यायचं आहे. जय हिंद, जय महाराज, जय भीम.